Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. लोकसभा निवडणुकांचे निकाल येण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत. धाकधूक वाढलेली आहे. उमेदवार जे होते ते आपल्या आपल्या रूटीनमध्ये आहेत. आपण सध्या महाविकास आघाडीचे नाशिक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या कार्यालयात आहोत. दररोजप्रमाणे आज देखील तुमच्या बैठका सुरू आहेत. कार्यकर्ते भेटायला येत आहेत. खरं तर उद्या निकाल आहेत, पण तुमच्या चेहऱ्यावर तसा काही तणाव दिसत नाही. तणाव न दिसायचं कारण म्हणजे मी जसं जय पाहिलेले तसे पराजयसुद्धा पाहिलेले आहेत. त्याच्यामुळं ह्या खेळातली गंमत आहे. त्यामुळे मनात धाकधूक असणं वेगळं, परंतु फार तणाव आहे असं काही मला वाटत नाही. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार V-Guard एयर कूलर का चमत्कार. राजाभाऊ, एव्हरीथिंग इज फेअर इन लव, वॉर अँड इलेक्शन्स असं सध्या म्हटलं जातं आहे. सोशल मीडियावर अशा बऱ्याच कमेंट्स येत आहेत. ज्या पद्धतीचे निकाल अपेक्षित आहेत तसेच ते येतील असं आपल्याला वाटतंय का? आता तसं पाहायला गेलं तर देशभराचे निकाल जर आपण एक्झिट पोल पाहिले तर ते वेगवेगळे येत आहेत. परंतु मी माझ्यापुरतं जर बोललो तर मला जे दिसतंय तर मी तशी आशा करूया असं मला वाटतं. कारण त्याचं कारण असं आहे की एक्झिट पोल जर आपण बघितले तर प्रत्येक एक्झिट पोलमध्ये नाशिकच्या जागा ज्या आहेत त्या महाविकास आघाडीला दिल्या गेलेल्या आहेत. नाशिकची असो किंवा अगदी दिंडोरीची सुद्धा असो, अशा पद्धतीचे निकाल लागतील असं एक सगळीकडे बोललं जातं आहे. आपल्याला नेमकं काय म्हणजे आपला सर्वे काय स्वतःचा? नाही, मी सर्वे केलेला नाही आहे, परंतु मी प्रामाणिकपणे 55 दिवस प्रचार केलेला आहे. त्यामुळे वातावरण उत्स्फूर्त होतं, चांगलं होतं. शेवटचे 1-2 दिवस थोडं आपल्याला माहिती आहे की गडबडी होतात, त्याही झाल्यात. परंतु तरीसुद्धा मला असं वाटतं की मला विजय मिळेल. आत्तापर्यंत तुम्ही ज्या निवडणुका लढला असाल त्या निवडणुका आणि ह्यावेळेसची लोकसभेची निवडणूक याच्यात काय प्रमुख फरक तुम्हाला जाणवला? नाही, मी निवडणुका माझ्या वडिलांची 2009 सालची निवडणूक मी पाहिली. मी निवडणूक प्रतिनिधी होतो. मी मतमोजणीला होतो. त्यांचा पराभव 2700 मतांनी झालेला मोजणीच्या सभागृहात मी असताना मी पाहिलेला आहे. 14 साली मी जवळपास 21,000 मतांनी निवडून आलो होतो. आणि आता 19 साली जेव्हा असं वाटत होतं की 100% मी निवडून येईल, तेव्हा मी 2027 मतांनी पराभूत झालो होतो. त्यामुळे या सगळ्या संमिश्र भावना मनात असतातच. परंतु ह्यावेळेचं जसं मला 14 सालचं वातावरण 2014 साली मी विधानसभा लढलो तेव्हाचं वातावरण होतं, तसं वातावरण मला ह्यावेळेस वाटलं. आणि फक्त फरक एवढा आहे की तेव्हा आम्ही विधानसभा मतदार क्षेत्रापुरतं काम करत होतो. आता 6 मतदारसंघ असल्यामुळे खूप प्रचंड असा मोठा मतदारसंघ आहे आणि त्यामुळे अंदाज येणं थोडं अवघड आहे. परंतु कार्यकर्ते असतील, नेते असतील, त्यांच्या विश्वासावर मला असं वाटतं की निवडणूक जिंकायला सोपी आहे. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर. एक शेवटचा प्रश्न. सुरुवातीपासून तुमच्याबद्दल एक नरेटिव्ह असं सेट केलं गेलं, सिन्नरचे उमेदवार आहेत, ग्रामीण भागातला उमेदवार आहे, त्याला या सगळ्या परिस्थितीमध्ये कसं नेमकं सगळं सांभाळता येईल. हा कुठेतरी अडचणीचा भाग ठरला का या संपूर्ण प्रचारादरम्यान? मला असं वाटतं की सुरुवातीला असा जो अपप्रचार झाला हा माझ्यावर अन्यायकारक होता. की तुम्ही जर मतदार यादीत नाव आहे, तुम्ही उमेदवार होऊ शकता. मी उमेदवार झालो, मी ग्रामीण भागातला आहे असं जरी म्हटलं असलं तरी त्याच्यावर खूप चर्चा, नको ती चर्चा केली. आणि मी थोडं पॉझिटिव्हली घेतलं. याचं कारण असं आहे की माझ्यावर दुसरे आरोप करायला जागा नव्हती.
त्यामुळे काहीतरी आरोप करावा म्हणून मी ग्रामीण भागातला याच्यावर खूप आरोप झाले. खूप लोकांनी त्याच्यावर चर्चा खूप केली, माझ्या पेहरावर चर्चा केली, माझ्या बोलण्यावर चर्चा केली, मी खेड्यात राहतो म्हणून चर्चा केली. परंतु मला असं वाटतं की लोकांनी हे सगळं जेव्हा जसा जसा प्रचार पुढे गेला तसं लोकांना त्याच्यातलं समजलं आणि मी त्याच्यात माझी पर्सनॅलिटी मी लोकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न केला आणि मी यशस्वी झालो असं मला वाटतं. उद्याच्या निकालाबद्दल काही धाकधूक वाटते? हे पण निवडणूक आहे, तुम्ही जसं म्हटले की एव्हरीथिंग इज फेअर इन लव वॉर आणि नवीन इलेक्शन आहेत, तर इलेक्शनमध्ये काही होऊ शकतं, काहीही म्हणजे काहीही होऊ शकतं. परंतु आशा आहे की मी निवडून येईल. धाकधूक असणारच, एवढं मोठं काम झालं, एवढा मोठा प्रचार झाला, एवढं मोठं आता एक स्टेज सेट झालेलं आहे. आता त्याच्यावर कोण जाणार आहे याच्याबद्दल धाकधूक आहे. आपण जावं अशी अपेक्षा प्रत्येकाची असते. प्रत्येक उमेदवाराला असं वाटतं की आपण निवडून यावं, तसं मलाही वाटणं साहजिक आहे आणि मी निवडून येईल असं वाटतं. परंतु शेवटी एक जी अनामिक धाकधूक आहे ती असतेच आणि ती 100% आहे. मी असं हे करणार नाही की धाकधूक नाही असं खोटं बोलणार नाही, पण 100% धाकधूक आहे. खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला शुभेच्छा उद्याच्या तुमच्या निकालासाठी. अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत. काही तासांनंतर नाशिकचे खासदार कोण असतील हे चित्र स्पष्ट होणार आहे. धाकधूक निश्चितपणे आहे, मात्र विजयाची खात्री देखील राजाभाऊ वाजे यांना असल्याचं बघायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.